हाय नमस्कार, मी धनश्री गाडगे. देश टॉक या पॉडकास्टमध्ये आज आपण अशा व्यक्तिमत्वासोबत भेटणार आहोत ज्यांनी राज्यशास्त्रामध्ये PhD केलेली आहे. त्यांनी राज्यशास्त्रामध्ये 14हून अधिक ग्रंथसुद्धा त्यांचे प्रकाशित झालेले आहे. 50 शोध निबंधसुद्धा प्रकाशित झालेले आहेत. त्यांना संगीत व रेखाटनाचा सुद्धा छंद आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 14 विद्यार्थ्यांनी PhD सुद्धा प्राप्त केलेली आहे. सरांनी एका छोट्या लघु चित्रपटाची सुद्धा निर्मिती केलेली आहे. चला मग आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जे म्हणजे डॉक्टर अशोक काळे सर. नमस्कार सर. नमस्कार. सर तुम्ही म्हणजे तुम्हाला रेखाटनामध्ये सुद्धा छंद आहे, साहित्यिक, हे सर्व तुम्ही कसं मॅनेज करता? मॅनेज करता काय म्हणजे काय आहे की आवड जर आपल्याला असेल ना तर आपण बरोबर मॅनेज करतो. बरोबर सर. जगामध्ये अनेक लोक असे आहेत की ते नेहमी सांगतात की मला वेळ नाही. खरं म्हणजे ते काहीच काम करत नसतात. ज्यांना खूप कामं असतात ते वेळेचं योग्य नियोजन करतात आणि आपली कामं वेळोवेळी करतात. बरोबर. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि तुम्हाला कधी म्हणजे निबंध लिहिताना किंवा शोध निबंध लिहिताना काही असं अडथळा वगैरे आला का? अडथळे तर खूप असतात, परंतु आपण योग्य सोर्सेस जर निवडले आणि योग्य मार्गाने जर गेलो आणि आपला जर अभ्यास असेल त्या विषयाचा तर फारशी अडचण जात नाही असं मला वाटतं. हां सर, आपण येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. तर काही लोक असे आहेत की त्यांना प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन काय असते ह्याच्यामधला आजपर्यंतही फरक माहिती नाही. तर तुम्ही त्यांना थोडं मार्गदर्शन कराल तर बरं होईल. बरोबर. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन राष्ट्रीय सण आपण वेगवेगळ्या दिवशी साजरे करतो. बरोबर. 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आणि 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन करतो. बरोबर. तर 15 ऑगस्टला जो आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो त्यावेळेला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. बरोबर. कारण त्याच्या अगोदर इंग्रजांचं राज्य इथं होतं. परंतु हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या या देशाचा कारभार, राज्यकारभार कसा चालावा, त्याचे काय नियम असावे, त्यामधले कोणत्या संस्था असाव्या, कोणते स्ट्रक्चर असावे, याबद्दल काही निश्चिती नव्हती. सगळा कारभार हा इंग्रजांच्या कायद्यानुसार, त्यांनी केलेल्या कायद्यानुसार चालत होता. मग आपल्याला आपल्या देशाचा राज्यकारभार कसा चालावा या संदर्भामध्ये एक संविधानाची गरज होती. बरोबर. आणि मग ते संविधान निर्माण करण्याची तयारी आपण सुरू केली. एक संविधान सभा आपण स्थापन केली ज्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्यानंतर या संविधान सभेने एक ड्राफ्टिंग कमिटी ज्याला आपण म्हणतो ती सुद्धा निर्माण केली, ज्याचे चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि जवळपास 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे काम चाललं आणि आपलं संविधान 26 नोव्हेंबर 1949ला तयार झालं. त्यानंतर 2 महिन्यांनी म्हणजे 26 जानेवारी 1950ला आपण हे संविधान लागू केलं. आणि खऱ्या अर्थानं आपल्या संविधानानुसार, आपल्या नियमानुसार, आपल्या कायद्यानुसार आपल्या देशाचा राज्यकारभार सुरू झाला. आणि म्हणून 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन्ही राष्ट्रीय सण आपण साजरे करतो. बरोबर आहे. सर, माझा अजून असा एक प्रश्न आहे की संविधानाचा खरा अर्थ काय आहे, म्हणजे त्यांचे महत्त्व काय असायला पाहिजे तुमच्या मते? बरोबर. संविधान जे आहे ना ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे. बरोबर. आपल्याच देशात नव्हे, जगातल्या कोणत्याही देशामध्ये. कारण संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा असतो. आपल्या देशातल्या सगळ्या संस्था, मग ते कायदे मंडळ असो, कार्यकारी मंडळ असो, न्याय मंडळ असो किंवा इतरही संस्था असतील, ह्या सगळ्या संविधानामधल्या तरतुदीनुसार चालतात. संविधानाच्या बाहेर जाऊन त्यांना काही करता येत नाही, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून संविधान अतिशय महत्त्वाचं दस्तावेज किंवा याला डॉक्युमेंट आपण म्हणतो ते आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि संविधान जे आहे आपल्या देशाचं हे आपल्या राज्यकर्त्यांना, राज्यकारभार पाहणाऱ्या सगळ्या लोकांना सतत मार्गदर्शन करत असते की तुम्ही राज्यकारभार कसा केला पाहिजे, तुमच्या राज्यव्यवस्थेचा उद्देश काय असला पाहिजे, हे सगळं संविधान सांगतं. आणि म्हणून संविधान अतिशय महत्त्वाचं आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तर अजून असं की ह्याचं वैशिष्ट्य, संविधानाचं जे वैशिष्ट्य असते तर ते पण तुम्ही जर एक्सप्लेन केलं आम्हाला तर बरं राहील. संविधानाची आपल्या जी वैशिष्ट्य आहेत, वैशिष्ट्य म्हणजे काय, तर इतरांपासून असलेलं वेगळेपण, याला वैशिष्ट्य म्हणतो आपण.
म्हणजे इतर अनेक देशामध्ये संविधान आहे, त्यापेक्षा आपलं संविधान कसं वेगळं आहे याला आपण म्हणतो संविधानाची वैशिष्ट्ये. बरोबर. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आपल्याला असं दिसेल की जगामध्ये सगळ्यात मोठं संविधान आपल्या देशाचं आहे. बरोबर. कारण काय? कारण आपण अतिशय तपशीलवारपणे प्रत्येक गोष्टीची तरतूद किंवा वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे केंद्र सरकार कसं चालेल, राज्यामधली सरकार कशी चालतील, किंवा त्याच्याही खालच्या पातळीवर जी लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे, ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात, त्या कशा चालतील या संदर्भामध्ये अतिशय डिटेलमध्ये आणि अतिशय सविस्तरपणे संविधानामध्ये सांगितलं गेलेलं आहे. हे आपलं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आयव्हर जेनिंग नावाचा जो विचारवंत आहे राजकीय, तो म्हणतो लार्जेस्ट अँड मोस्ट डिटेल कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. म्हणजे ही जगातली सगळ्यात तपशीलवार आणि सगळ्यात मोठी अशी राज्यघटना आहे. आता दुसरीकडे प्रश्न असा येईल की मग सर्वात लहान कोणाची आहे? तो प्रश्न हाही भाग महत्त्वाचा आलाच होता, तुम्हीच सांगितलं ते बरं झालं. तर अमेरिकेचं संविधान हे सगळ्यात जगातलं सगळ्यात लहान संविधान आहे. त्यांनी तपशील दिलेला नाही, फक्त ठळक गोष्टी सांगितल्या आहे, बाकीच्या गोष्टी सरकारवर सोपवलेल्या आहेत. म्हणजे अगदी अर्ध्या तासात वाचून होतं आपल्याला अमेरिकेचं संविधान. बरोबर. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपल्याला असं दिसेल की आपलं संविधान हे लिखित आणि निर्मित आहे. आता तुम्ही म्हणाल लिखित आणि निर्मित म्हणजे काय? तर काही देशांचे संविधान हे हळूहळू डेव्हलप होत गेलेलं आहे, हळूहळू ते येत गेलेलं आहे. जसं इंग्लंडचं संविधान हे हळूहळू येत गेलं. म्हणजे 13व्या शतकामध्ये मॅग्ना चार्ट असेल किंवा मग 16व्या शतकामध्ये बिल ऑफ राईट असेल, असं विकसित होत गेलं, हळूहळू विकसित होत गेलेलं आहे. ते एका विशिष्ट काळामध्ये लिहिलं गेलेलं नाही. पण आपलं संविधान आपण मगा सांगितल्याप्रमाणे एका विशिष्ट काळामध्ये लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात. आणि म्हणून आपल्या संविधानाला आपण लिखित आणि निर्मित संविधान म्हणतो. हे आपल्या संविधानाचं आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर कोणत्याही देशाचं संविधान असेल हे एक विशिष्ट काळामध्ये निर्माण झालेलं असतं, आणि त्या काळामध्ये निर्माण झालेले नियम किंवा कायदे हे पुढच्या काळामध्ये लागू होतील किंवा योग्य राहतील असं नाही. जसं आपण म्हणतो ना की लहानपणचे कपडे काही आपण मोठेपणी घालत नाही, आहे की नाही? तसं आपल्या संविधानामध्ये बदल करण्याची सुद्धा प्रक्रिया आहे. पण ती प्रक्रिया कशी आहे? ती अंशतः परिदृढ आहे आणि अंशतः लवचिक आहे. बरोबर. म्हणजे संविधानातला काही भाग आपण सहज बदलू शकतो. जसं एखाद्या राज्याचं नाव बदलायचं आहे किंवा एखाद्या गावाचं नाव बदलायचं आहे. जसं आपण पूर्वी मद्रास म्हणायचो, आता चेन्नई म्हणतो. पूर्वी बॉम्बे म्हणायचो, आता मुंबई म्हणतो. हे सहज बदलत आहे. पण काही तरतुदी अशा आहेत की ते बदलायला खूप कठीण प्रक्रिया आहे, लॉंग प्रोसेस आहे. तर तो रिजिड भाग आहे आपल्या संविधान. जसं आता सर्वोच्च न्यायालयाची रचना बदलवायची असेल किंवा सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार बदलायचे असतील किंवा नागरिकांचे मूलभूत अधिकारच बदलायचे असतील, तर यासाठी सरळ प्रक्रिया नाही आहे, सोपी प्रक्रिया नाही आहे. यासाठी खूप कठीण प्रक्रिया वापरण्यात आलेली आहे. आणि म्हणून आपण काय म्हणतो की ते अंशतः परिदृढ आहे, म्हणजे रिजिड आहे, आणि अंशतः लवचिक आहे, फ्लेक्झिबल आहे. हे सुद्धा आपल्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे 2-3 प्रकारच्या मेथड्स आपण किंवा प्रक्रिया ठेवलेल्या आहेत संविधान बदलवण्यासाठी, आणि संविधान बदलावंच लागतं. बरोबर आहे की नाही? जसं आता आपण पूर्वी आपल्या मतदानाचं वय किती होतं? 21 होतं. 21 वर्ष. ओके. पण राजीव गांधींच्या काळात आपण काय केलं? ते 18 वर आणलं. म्हणजे हा बदल आपण केला. म्हणजे बदल वेळोवेळी परिस्थितीनुसार आपल्याला करावे लागतात. आणि म्हणून संविधान बदलवण्याची किंवा त्याला संविधान निशोधन असं आपण म्हणतो, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, त्याची प्रक्रियासुद्धा आपल्या याच्यामध्ये दिली आहे. त्यानंतर संविधान जेव्हा आपण निर्माण करतो तेव्हा आपल्याकडे कोणती व्यवस्था असावी याचे 2 पर्याय होते. एक तर अमेरिकेची अध्यक्षीय प्रणाली आपण घेऊ शकलो असतो. दुसरी, ज्यांचं आपल्यावर राज्य होतं त्या इंग्लंडची संसदीय प्रणालीसुद्धा आपण घेऊ शकलो असतो, ज्याला आपण पार्लमेंटरी फॉर्म म्हणतो आणि त्याला प्रेसिडेन्शियल फॉर्म म्हणतो. तर आपण संसदीय शासन व्यवस्था स्वीकारली.
याचं कारण असं की इंग्रजांनी राज्य करता करता ऑलरेडी ती आणलीच होती इथे. म्हणजे 1909चा कायदा असेल किंवा 1919चा कायदा असेल किंवा 1935चा कायदा असेल, यानुसार त्या रचना त्यांनी आणल्याच होत्या ऑलरेडी. बरोबर. त्यामुळे संसदीय शासन व्यवस्था आपण स्वीकारली आणि ती आपल्याला कम्पॅरेटिव्हली म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या सोपी गेली, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा भाग जो आपल्याला अमेरिकेच्या संविधानामध्ये दिसतो, ऑस्ट्रेलियाच्या संविधानामध्ये दिसतं, तो म्हणजे मूलभूत अधिकार, ज्याला फंडामेंटल राईट्स म्हणतो. फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत अधिकार नागरिकांना देण्याची जी तरतूद आपल्या संविधानामध्ये केली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. कारण जसे सरकारचे अधिकार आहेत, शासनाचे अधिकार आहेत, तसे माणसाचे, व्यक्तीचे सुद्धा अधिकार आहेत. त्याच्यावर अतिक्रमण होता कामा नये. आणि ते झालं तर आपल्याला सरळ हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात सरळ जाता येते. म्हणजे उच्च न्यायालयातही जाता येते आणि सर्वोच्च न्यायालयातही जाता येते. कारण मूलभूत अधिकार जे राज्य आपल्या नागरिकांना देतं त्यावरून त्या राज्याचा दर्जा ठरत असतो लोकशाहीमध्ये. आणि म्हणून मूलभूत अधिकार जे आपल्याला दिले, जसं स्वातंत्र्याचा अधिकार आहे, समतेचा अधिकार आहे, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे, शिक्षण व संस्कृतीचा अधिकार आहे, किंवा न्यायालयामध्ये जाण्याचा जो अधिकार आहे या संदर्भात, तो महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण नुसते अधिकार दिले नाही, त्या अधिकाराचं जर हनन झालं किंवा ते कोणी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला न्यायालयात सुद्धा जाता आलं पाहिजे. त्याला घटनात्मक उपायांचा अधिकार असं आपण म्हणतो. तर हे महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं यासाठी आहे की समजा आपल्याला तुमच्या वडिलांनी तुम्हाला 100 रुपये दिले आणि सांगितलं की 1 पैसाही खर्च करायचा नाही, तो उपयोग काय आहे? बरोबर, काहीच उपयोग नाही. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अधिकार देणं आणि त्याच्या रक्षणाची जबाबदारी सुद्धा आपल्या संविधानाने घेतली आहे. आणि म्हणून मूलभूत अधिकारात जे आपण नमूद केलेले आहेत ते फार महत्त्वाचे आहेत, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आपण एक नवीन कलम जे आयर्लंडच्या राज्यघटनेतून आपण घेतलं, ते म्हणजे नीती निर्देशक तत्वे. म्हणजे स्टेट पॉलिसीच्या संदर्भामध्ये तिथे आपण तरतूद केली आहे. काय झालं की जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा काही गोष्टी लागू करण्याची परिस्थिती आपल्या देशामध्ये नव्हती. हे कबूल केलं पाहिजे. कारण मग पुढे लागू करण्यासाठी जेव्हा केव्हा परिस्थिती अनुकूल होईल तेव्हा लागू करण्यासाठी तरतूद करून ठेवली आपण संविधानामध्ये की बा पुढच्या येणाऱ्या सरकारांनी हे लागू केलं पाहिजे. तर हे नीती निर्देशक तत्वाचं सुद्धा प्रकरण आपल्या संविधानामध्ये फार महत्त्वाचं आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला असं दिलं की सार्वत्रिक प्रौढ मताधिकार आपण दिला. म्हणजे विशिष्ट वय झाल्यावर सगळ्यांना तो अधिकार आहे. म्हणजे स्त्री असो, पुरुष असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही भाषा बोलणारा असो, सगळ्या प्रौढांना आपण हा अधिकार दिलेला आहे. हे आपल्या लक्षात घेतलं. म्हणजे अनेक देशामध्ये नाही झालं. म्हणजे आपण ज्याला प्रगतशील लोकशाही म्हणतो, प्रगतीपर लोकशाही म्हणतो, त्या इंग्लंडमध्ये सुद्धा स्त्रियांना अनेक वर्ष मताचा अधिकार नव्हता. स्वित्झर्लंडमध्ये 1972 पर्यंत स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. परंतु आपण संविधान लागू झालं त्या दिवसापासून सगळ्यांना तो दिला. हे आपलं वैशिष्ट्य आहे, आपल्या संविधानाचं हे वैशिष्ट्य आहे, सगळ्यांना तो मिळाला. तर हे सुद्धा आपल्या संविधानाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपल्याला असं दिसेल की एकेरी नागरिकत्व आहे. सर्व मिळून राहतात. सर्व एकेरी नागरिकत्व याचा अर्थ असं की एकच नागरिकत्व. जसं आता अमेरिकेमध्ये तो अमेरिकेचा नागरिक आहे देशाचा, पण ज्या राज्यामध्ये राहतो, घटक राज्यामध्ये, तिथला तो सुद्धा नागरिक आहे. म्हणजे दुहेरी नागरिक आहे. म्हणजे आपल्याकडे आपण फक्त देशाचे नागरिक आहोत, महाराष्ट्राचे वेगळे नागरिक आहोत का? नाही. आणि म्हणून आपण एकेरी नागरिकत्व ठेवलं. म्हणजे असे 2 नागरिकत्व ठेवलं नाही. त्याच्यामुळे एक प्रकारची एकात्मता जी आहे ती निर्माण होण्यासाठी त्यासाठी मदत झाली, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला असं दिसेल की न्यायालयाला आपण स्वातंत्र्य दिलं आहे. म्हणजे इंग्लंडमध्ये त्यांचं जे
पार्लमेंटचं दुसरं सभागृह आहे, हाऊस ऑफ लॉर्ड्स त्याला म्हणतात. ते हाऊस ऑफ लॉर्ड्स त्यांच्या सुप्रीम कोर्टाचं सुद्धा काम करते. आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे आपली संसद वेगळी, न्यायालय वेगळं, मंत्रिमंडळ वेगळं, सर्व वेगळं. न्यायालयाला आपण सर्वोच्च स्थान दिलेलं आहे आणि वेगळं ठेवलेलं आहे. कोणी त्याच्यावर हे कंट्रोल करू शकत नाही. कार्यकारी मंडळी कंट्रोल करू शकत नाही आणि कायदे मंडळी कंट्रोल करू शकत नाही, नियंत्रण ठेवू शकत नाही. सर्वोच्च आहे. आणि आपल्याकडे जसं इंग्लंडमध्ये पार्लमेंट ही सार्वभौम आहे, म्हणजे ती कोणताही कायदा करू शकते. आला की लक्षात? पण आपल्या संसदेचं तसं नाही. आपली संसद सार्वभौम नाही. आपल्या संसदेला कोणताही कायदा हा घटनेच्या किंवा संविधानाच्या तरतुदीच्या आत राहून करावा लागतो. आलं की लक्षात? म्हणजे कोणताही कायदा नाही करता येत. आणि तो जर संविधानाच्या विरोधात जाणारा असेल तर आपण सर्वोच्च न्यायालयाला एक अधिकार दिलेला आहे, त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू आपण म्हणतो. आणि असा कायदा मग सर्वोच्च न्यायालय रद्द करू शकते. ते समजा आपण अपील केलं की हा कायदा हा संविधानाच्या विरोधात जाणारा आहे, तर सर्वोच्च न्यायालय त्याचं रिव्ह्यू करेल आणि त्याला रद्द बघेल की संविधानाच्या तरतुदीला अनुकूल आहे की नाही. नसेल तर तो रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय, हा फार मोठा अधिकार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्या संसदेत बसणारे सगळे जे मेंबर्स आहेत किंवा सदस्य आहेत ते कोणताही कायदा नाही करू शकत. मनात आला किंवा केला कोणताही कायदा, असं नाही होत. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. हा एक मोठा अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाला. आणि सर्वोच्च न्यायालयाची संपूर्ण यंत्रणा ही स्वतंत्र आहे. बरोबर. त्यांचे अधिकार, त्यांची कर्तव्य, त्यांचे पगार हे सगळं ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये पार्लमेंट, आपले संसद किंवा मंत्रिमंडळ हस्तक्षेप करू शकत नाही. आणि त्या ठिकाणी जे न्यायाधीश नेमले जातात त्यांना सुद्धा नियमावली आहे. म्हणजे कोणालाही न्यायाधीश नाही नेमता येत. बरोबर. ठरवून दिलेलं की ही पात्रता असली पाहिजे, एवढी पात्रता असेल तरच तो न्यायाधीश होईल, हे ठरवून दिलेलं आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. इतर ज्या गोष्टी आहेत त्या अनेक गोष्टी आपण त्याच्यामध्ये संविधानामध्ये तरतूद केलं. जसं आपला निवडणूक आयोग आहे, ही सुद्धा एक संविधानात्मक संस्था आहे, वेगळी आहे. त्यांचे आपले अधिकार आहेत आणि त्यांची आपली कर्तव्य आहेत. त्यानुसार त्यांनी वेळोवेळी निवडणुका घेतल्या पाहिजे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तशा अनेक तरतुदी आपण संविधानामध्ये केलेल्या आहेत आणि ह्या आपल्या संविधानाची वैशिष्ट्य आहेत. दुसरं असं महत्त्वाचं की आपण हे संविधान निर्माण करत असताना जे लोक तिथं होते त्यांनी अनेक देशाच्या संविधानाचा अभ्यास केला आणि जिथं जिथं जे जे चांगलं असेल ते घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बरोबर. जसं मूलभूत अधिकाराचे चॅप्टर आपण कुठून घेतलं? अमेरिकेतून. नीती निर्देशक तत्त्वे आपण आयर्लंडमधून घेतले. संसदीय शासन व्यवस्था आपण इंग्लंडकडून घेतली. म्हणजे आपल्याला जे जे चांगलं वाटलं ते आपण केलं. आपल्या याच्यामध्ये वेदामध्ये सुद्धा ऋग्वेद जो आहे त्याच्यामध्ये हे सांगितलं की जगामध्ये जे जे चांगलं असेल ते आपण घेतलं पाहिजे. आणि जे स्वातंत्र्य किंवा जे अधिकार आपण नागरिकांना दिलेले आहेत ते सुद्धा पॉवरफुल आहेत. बरोबर. पॉवरफुल आहेत. आपल्याला डायरेक्ट हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट म्हणजे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय त्या संदर्भामध्ये जाता येते. हा सुद्धा आपल्यासाठी फार महत्त्वाचा भाग आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि परिस्थितीनुसार आपण अनेक वेळा बदल केलेच आहेत आपल्या संविधानामध्ये. म्हणजे जवळपास 100च्या वर आपण संविधान दुरुस्त्या केलेल्या आहेत. कारण कायदा हा किंवा नियम हा त्या त्या काळामध्ये उपयुक्त असतो, पुढच्या काळामध्ये तो उपयुक्त ठरेलच असं नाही. तर हेही सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. तर ह्या बाबी सगळ्या आपण लक्षात घेतलं तर आपल्याला सर्वसाधारणपणे आपल्या संविधानाचं स्वरूप लक्षात येईल. आणि आपल्या आपल्या राज्यव्यवस्थेचा उद्देश सुद्धा आहे. म्हणजे आपण लोकशाही आपला देश आहे एक. दुसरा आपला देश हा गणराज्य सुद्धा आहे. म्हणजे लोकशाही प्रक्रियेने तर आपण चाललोच आहे, ते ब्रिटनमध्ये आहे. पण आपला देशाचा जो सर्वोच्च पदाधिकारी असेल तो सुद्धा निवडणुकीच्या मार्फत येतो. इंग्लंडमध्ये राजा आहे,
तो वंश परंपरेने येतो. पण आपला राष्ट्रपती येतो का? त्याची एक विशिष्ट निवडणुकीची प्रक्रिया आहे, त्यातून येतो. आणि म्हणून आपण लोकशाहीसोबत गणराज्य देखील गणराज्य. तर अशा रीतीनं ही वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्या संविधानाची आहेत. आणि ही जर आपण समजून घेतली तर आपलं संविधान हे जगातलं उत्कृष्ट संविधान आहे. परंतु अलीकडे एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की अनेक लोक असं म्हणतात की हे संविधान काही कुचकामी आहे किंवा संविधान बरोबर नाही. तर तो संविधानाचा दोष नाही. आपल्याकडे संविधानाची अंमलबजावणी करताना चुका झालेल्या आहेत. बरोबर आहे. अंमलबजावणी आपण बरोबर करत नाही. याउलट हे उत्कृष्ट, सगळ्यात उत्कृष्ट असं डॉक्युमेंट आहे किंवा दस्तावेज आहे जे जगामध्ये उत्कृष्ट मानलं जाते. अनेक राजकीय विचारवंत जे आहेत, इव्हन विदेशातले सुद्धा, ते आपल्या संविधानाची तारीफ करताना आपल्याला दिसतात. आयवर, मगाशी तुम्हाला जसं म्हटलं मी, आयवर जेनिंगचं सांगितलं की लार्जेस्ट अँड मोस्ट डिटेल कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. एवढं तपशीलवार कुठंच लिहिलेलं नाही. म्हणजे आपल्याला चुका करण्याची तशी काही संधी नाही आहे. आता मुद्दामच कोणाला काही करायचं असेल तर ते वेगवेगळे चुकीचे मार्ग काढू शकतात. आणि म्हणून शेवटी आपल्याला असं म्हणता येईल की प्रजासत्ताक दिन आपण यासाठी साजरा करतो की त्या दिवशी आपलं संविधान लागू झालं, म्हणजे 26 जानेवारी 1950. यावर्षी आपण अमृत महोत्सव साजरा करतो आहे संविधानाच्या अंमलबजावणीचा. आणि त्या दिवशी लागू झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण स्वतंत्र झालो असंही आपल्याला म्हणता येईल. कारण जे स्वातंत्र्य आपल्याला 15 ऑगस्ट 1947ला मिळालं त्या दिवशी काय पण पूर्ण स्वतंत्र झालंच नव्हतं. कारण आपले कायदे आणि नियम नव्हतेच तेव्हा, आपलं संविधान नव्हतंच. आणि म्हणून खऱ्या अर्थानं म्हणता येईल. आणि विशेष म्हणजे याच दिवशी 26 जानेवारी 1950ला आपलं सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज देखील सुरू झालं. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे बऱ्याच लोकांना माहीत नाही, पण त्याच दिवशी ते सुरू झालं. आणि सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज आणि संविधानानुसार आपला राज्यकारभार ह्या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी सुरू झाल्या. आणि म्हणून 15 ऑगस्टला जेवढं महत्त्व आहे तेवढंच 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाला देखील आहे. आणि म्हणून हे आपण दोन्ही राष्ट्रीय सण म्हणून साजरे करतो, हे आपल्याला लक्षात घेतलं. बरोबर. तर अजून एक माझा असा प्रश्न होता की भारतामधले जे लोक आहेत त्यांना असं वाटते की जे संविधान आहे ते चेंज झालं पाहिजे, त्यामधले जे काही लॉज आहेत ते चेंजेस झाले पाहिजे त्यामध्ये. तर तुम्हाला काय वाटते की ते चेंज करायची गरज आहे किंवा असं काही? नाही, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. परिस्थितीनुसार जे आवश्यक असेल ते तर बदल आपण करतोच आहे ना, केलेच आहे. पण एखाद्या विशिष्ट समूहाच्या किंवा एखाद्या विशिष्ट पक्षाच्या स्वार्थासाठी जर बदल करायचा असेल तर चुकीचं आहे, नाही का? कारण आपण काही गोष्टी अशा ठेवलेल्या, जसं धर्मनिरपेक्षता, सेक्युलर स्टेट आपण म्हटलं, म्हणजे आपल्या देशात सगळ्या धर्मांना समान स्थान राहील. राज्याचा किंवा देशाचा कोणताही धर्म असणार नाही हे आपण स्पष्टपणे म्हटलं आहे. बरोबर. आता त्याच्यातच कोणाला बदल करायचा असेल तर ते चुकीचं आहे. पण परिस्थितीनुसार काही बदल करायचा असेल, जसं आपण सुरुवातीला संपत्तीचा अधिकार दिला होता, 7 अधिकार होते, आता 6च आहेत, तो आपण काढून का टाकला? कारण संपत्तीच्या अधिकाराच्या संदर्भात सगळे वाद निर्माण व्हायला लागले होते. म्हणजे सरकारला किंवा शासनाला एखादं काम करायचं असेल तर त्यात अडथळे निर्माण व्हायला लागले होते. जसं सरकारला एखादा रस्ता बांधायचा आहे, तो कोणाच्या घरापासून जात असेल, ते घर पाडायचं असेल तर तो म्हणाला हा संपत्तीचा अधिकार आहे, तुम्हाला हे करताच नाही. म्हणजे अनेक विकासात्मक कामे आपल्याला करताच आली नसती. बरोबर आहे की नाही? एखादा तलाव बांधायचा आहे, मग कोणाची जमीन जाईल, मग ती जमीन तो म्हणेल हा माझा संपत्तीचा अधिकार, तुम्ही असं कसं करता? म्हणून आपण तो काढूनच टाकला. तर असे बदल करता येतात जे विकासामध्ये, देशाच्या विकासामध्ये, राज्याच्या विकासामध्ये जे अडथळा निर्माण करतात, हे बदल तर आपल्याला करता येतात, केले पाहिजेत. पण एखाद्या समूहाच्या स्वार्थासाठी जर तू म्हणत असेल की हा बदल करा, तर तो चुकीचा आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपला देश जो आहे तो बहुसांस्कृतिक आहे, मल्टीकल्चरल ज्याला आपण, म्हणजे इथे अनेक संस्कृती आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक भाषा बोलणारे लोक आहेत. हे सगळे लोक आहेत, या सगळ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे ना. बरोबर.
मी जरी अल्पसंख्याक असेल तरी माझी भाषा टिकवण्याचा मला अधिकार आहे, माझी संस्कृती टिकवण्याचा मला अधिकार आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं. आणि म्हणून आपण धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे की कोणत्याही व्यक्तीला कोणताही धर्म स्वीकारण्याचा, त्यानुसार आचरण करण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. बरोबर. प्रत्येक धर्मीयाला आहे आपल्या देशामध्ये. हे आपण संविधानामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. बरोबर. त्यात काही आडपडदा ठेवण्याचं काही काम नाही. तर अल्पसंख्याक धार्मिक असो की बहुसंख्याक धार्मिक असो, त्यांना हे आपले अधिकार साबूत ठेवण्यासाठी संविधान मदत करते, हे लोक आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. खूप खूप आभारी सर, तुम्ही इथे आला, तुमच्या वेळातला वेळ काढून खूप छान वाटलं. आणि तुम्ही जे सांगितलेली माहिती आहे, तुमचा जो खोल अभ्यास आहे त्याबद्दल म्हणजे मी इतक्या खोलवर म्हणजे आतापर्यंत कधी ऐकलं नाही. ते टी व्हीमध्ये ऐकलं आहे पण तेवढं असं समोरासमोर बसून कधी ऐकलं नाही. तर खूप छान वाटलं. आणि तुम्ही असेच आमच्याकडे येत राहा आणि आमच्याशी संवाद साधत राहा. खूप खूप आभारी. आणि आमच्या प्रेक्षकांकडून पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद की तुम्ही इथे आलात. आणि असंच त्यांचे काही प्रश्न असतील तर आम्ही असंच तुम्हाला विचारू आणि नेक्स्ट टाइम बोला. खूप खूप आपले पण आभार. आपण मला इथे बोलावलं आणि माझ्याकडून ही माहिती घेतली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच सर. धन्यवाद.